जय शिवराय मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये शिवरायांच्या किल्ल्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। हो नक्कीच मित्रांनो, आज आपण शिवरायांच्या जन्मस्थळाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तुम्हाला माहिती असेलच, आपल्या छत्रपती शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी, बरोबर ना? मग आपण किल्ल्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊ। छत्रपती शिवरायांचा किल्ला शिवनेरी पुणे जिल्ह्यात असून या किल्ल्याचे जवळचे गाव जुन्नर आहे। गिरिदुर्ग या किल्ल्याच्या प्रकारात हा किल्ला येतो। या किल्ल्याची स्थापना इसवी सन 1170 मध्ये झाली। तसेच या किल्ल्याचा आकार त्रिकोणी असून भगवान शिवशंकराच्या पिंडीसारखा आहे। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर रयतेचा राजा, स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ नाणे घाटात डोंगर रांगेत वसलेला आहे। हा किल्ला पुण्यापासून अंदाजे 100 किलोमीटरवर आहे। या किल्ल्याच्या चारही बाजूने कठीण चढाव असून त्याला जिंकण्यास कठीण असा बालेकिल्ला आहे। या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची 3500 फूट इतकी आहे। सातवाहनानंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटीच्या सत्तेखाली होता। 1170 ते 1308 च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले व याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले। किल्ल्यावर बाळ शिवबा आणि राजमाता आई जिजाई यांच्या प्रतिमा आहेत। तसेच शिवाई देवीचे सुंदर मंदिर आहे। गडाला एकूण 7 दरवाजे आहेत। तसेच किल्ल्याला असलेल्या भक्कम तटबंदीमुळे गडावरील लोकांचे संरक्षण होते। गडाच्या मध्यभागी गोड्या पाण्याचे तलाव आहे, त्याला बदामी तलाव असे म्हणतात। त्याचबरोबर 2 पाण्याचे झरे आहेत, त्यांना गंगा आणि यमुना असे म्हणतात। त्यांना वर्षभर पाणी राहते। पूर्वीच्या काळी धान्य साठवण्यासाठी वापरला जाणारा अंबरखाना देखील या गडावर आहे। गडावरील शिवाई देवीच्या नावावरून शिवरायांचे नाव शिवाजी असे ठेवले होते। 1632 मध्ये राजमाता जिजाबाईंनी 2 वर्षाच्या शिवाजी राजासह गड सोडला। 1650 मध्ये मोगलांविरुद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंड केले। 1716 मध्ये शाहू महाराजांनी किल्ला मराठी शाहीत आणला व तो नंतर पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला। गडावर जाण्याच्या प्रमुख वाटा जुन्नर गावातून जातात। पुणेकर आणि मुंबईकरांना एका दिवसात जाऊन घरी परतता येते। साखळीची वाट, ही वाट थोडी अवघड आहे। या वाटेने गडावर जाण्यास पाऊण ते 1 तास लागतो। तसेच दुसरी वाट आहे 7 दरवाजाची वाट। या वाटेने जाताना आपल्याला 7 दरवाजे लागतात। या वाटेने जाण्यास आपणास 1.5 ते 2 तास लागतात। किल्ल्याचा इतिहास, पुणे जिल्ह्यावर प्रथम शिवनेरी चालुक्य आणि राष्ट्रकूटांचे राज्य होते। इसवी सन 1170 ते 1308 या काळात यादवांनी येथे राज्य केले। याच काळात नाणेघाट टेकडीवर शिवनेरी किल्ला बांधला गेला। त्यानंतर 1443 मध्ये यादवांचा पराभव करून किल्ला ताब्यात घेतला। नंतर दिल्ली सल्तनत कमकुवत झाल्यावर हा किल्ला बहमनी सल्तनत आणि नंतर 16व्या शतकात अहमदनगरचा सुलतानला देण्यात आला। 1595 मध्ये अहमदनगरच्या सुलतानाने छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे आजोबा मालोजी भोसले यांना हा किल्ला भेट म्हणून दिला। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 साली। शिवरायांचे बालपण याच किल्ल्यावर गेले। 1673 मध्ये इंग्रज प्रवाशाने या किल्ल्याला भेट दिली आणि त्याने या किल्ल्यावर आपला अधिकार प्रस्थापित केला। 1820 मध्ये 3ऱ्या इंग्रज युद्धानंतर हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात आला। त्याचप्रमाणे गडावर पाहण्यासारखी ठिकाणे आहेत। शिवाई देवीचे मंदिर, गंगा जमुना पाण्याचे टोक, अंबारखाना, हमामखाना, कमानी मशीद, छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळाची इमारत, इंदगाह, कडेलोट बुरुज, बदामी पाण्याचे तळे। जाणून घेऊ छत्रपती शिवरायांच्या शिवनेरी किल्ल्याची काही वैशिष्ट्ये। शिवनेरी किल्ला हा त्रिकोणी आकाराचा आहे। त्यांचे प्रवेशद्वार डोंगराच्या नैऋत्य बाजूने आहेत। किल्ल्याच्या मुख्य दरवाजाशिवाय त्याच्या आजूबाजूला प्रवेशद्वार आहेत, त्यांना साखळी दरवाजे म्हणतात। किल्ल्याभोवती मातीच्या भक्कम भिंती आहेत, ज्यामुळे किल्ला टिकून ठेवण्यास मदत होते। गडाच्या संरक्षणासाठी अनेक दरवाजे बांधण्यात आले आहेत। तसेच शिवरायांचा जन्म किल्ल्यावर झाला आणि वयाच्या 10 वर्षापर्यंत त्यांचे वास्तव्य याच गडावर होते। किल्ल्यावर शिवरायांचा आणि आई जिजाऊंचा पुतळा आहे। किल्ल्याच्या मध्यभागी एक पाण्याचे टाके आहे, त्याला बदामी तलाव असे म्हणतात। किल्ल्यावर 2 धबधबे आहेत, त्यांना गंगा आणि यमुना म्हणतात। किल्ल्यावरील सर्वात सुंदर दृश्य म्हणजे हे 2 धबधबे आहेत। तसेच या धबधब्यांना वर्षभर पाणी असते। त्याचप्रमाणे शिवनेरीपासून 2 किलोमीटर अंतरावर लेण्याद्री लेणी आहे, जी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मंदिरापैकी एक आहे। शिवनेरी किल्ल्यावर कसे जायचे? किल्ल्यापासून सर्वात जवळचे शहर जुन्नर आहे। ते किल्ल्यापासून 2 ते 3 किलोमीटर आहे
आणि पुण्यापासून किल्ला 90 किलोमीटर आहे. तसेच जवळचे रेल्वे स्थानक छत्रपती शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जंक्शन यापैकी कोणत्याही रेल्वे स्थानकावर आपण उतरू शकता. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवरायांचा जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेतली. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.